जय हरी माऊली. आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका फार चिंतनीय अभंगावर बोलणार आहोत. अभंग क्रमांक 12. यातल्या काही निवडक ओव्यांमधून जो बोध मिळतो तो समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हो, नक्कीच. खूप महत्वाचा अभंग आहे हा. अभंगाची सुरुवातच बघा, एकदम मूलभूत आणि थेट प्रश्न आहे. हरीच्या जागीणा जाता का नाही मना? म्हणजे हे मना, तुला देवाच्या स्मरणाकडे, त्याच्या जागृतीकडे जायला का आवडत नाही? काय अडचण आहे नक्की? हो, आणि इथे तो जागीणा शब्द आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. त्याचा अर्थ केवळ आठवण किंवा नुसतं स्मरण नाहीये. अच्छा. तर ती भगवंताविषयीची एक सततची जागृत अवस्था आहे, एक प्रकारची सतर्कता म्हणू शकता. हो हो. आणि महाराज विचारतायत की अशी जी सजगता आहे ती आपल्या मनात इतकी सहज का येत नाही? म्हणजे मूळ समस्या कुठेतरी इथेच आहे असं वाटतं. बरोबर. आणि मग याच विचाराला पुढे घेऊन जात आहेत ते. म्हणतात की कोठे पाहसील तुटी आयुष्य वेंचे फुकासाठी. आयुष्य तर कसं निरर्थक गोष्टीत, म्हणजे अगदी फुकासाठी खर्च होते. मग ही जी तूट निर्माण होती आयुष्यात, याची भरपाई कुठे आणि कशी करणार, हा प्रश्न खरंच विचार करायला लावणार आहे, नाही का? अगदी अगदी. आणि ही तूट म्हणजे फक्त वेळेची नाहीये बरं का. अच्छा. ही आध्यात्मिक संधीची पण तूट आहे. जीवनाचा जो खरा उद्देश आहे त्यापासून आपण दूर जातोय, ती तूट आहे. वेंचे फुकासाठी म्हणजे काय, तर अशा गोष्टींमध्ये शक्ती आणि वेळ वाया घालवणं ज्यातून शेवटी हाती काहीच लागत नाही. महाराज आपल्याला जणू आरसाच दाखवत आहेत की बाबा रे, हा अमूल्य मानवी जन्म मिळालाय, तो कशात गुंतवला आहेस आणि नेमकं काय गमावत आहेस. बरोबर. मग ही तूट भरून काय येत नाही याचं एक कारण पुढच्या चरणात दिसतंय बघा. जयांची तुझ गुंती ते तो मोकली ते अंती. 2. हो, म्हणजे ज्या गोष्टींमध्ये, ज्या माणसांमध्ये आपण इतके गुंतून पडतो ना, हो, ती तर शेवटी आपल्याला सोडूनच जाणार आहेत. बरोबर. ही गुंती म्हणजे काय, तर आसक्ती, मोह, ते भावनिक किंवा भौतिक अवलंबित्व असतं ना ते. संत तुकाराम अगदी स्पष्ट सांगतात की ज्यांच्यावर आपण इतके विसंबून राहतो, ज्यांना आपल्या जीवनाचा आधारच मानून बसतो, ते काही शाश्वत नाहीये. खरं आहे. अंतिम उकलती म्हणजे शेवटच्या क्षणी कोणीच आपल्यासोबत कायमस्वरूपी नसतं. मग ती माणसं असोत किंवा वस्तू. हां, तर क्षणभंगुरतेचा नियमच आहे. पण मग एक प्रश्न येतो मनात, ही गुंती तर व्यावहारिक जीवनाचा भागच वाटते नाही का? माणसं, नाती, जबाबदाऱ्या यात आपण गुंतोच की. हो ना. मग यातून मार्ग कसा काढायचा, याचा काही संकेत मिळतोय का आपल्याला अभंगात? चांगला प्रश्न आहे. म्हणजे बघा, महाराज इथे आपल्याला सगळं सोडून द्या, अलिप्त व्हा किंवा व्यवहार शून्य व्हा असं सांगतायत असं मला तरी वाटत नाही. बरं. ते आपल्याला विवेक करायला शिकवतात. काय आहे ना, कशात किती गुंतून राहावं, कशाला किती महत्त्व द्यावं, कोणती गोष्ट तात्पुरती आहे आणि कोणती गोष्ट शाश्वत मूल्याची आहे, हे ओळखायला शिकवतात ते. अच्छा. म्हणजे आसक्ती आणि कर्तव्य यातला फरक. अगदी. तो फरक समजून घेणं महत्वाचं आहे. आणि मग या सगळ्या विवेचनानंतर महाराज आपल्याला एका निर्णायक प्रश्नाकडे आणून सोडतात. तुका म्हणे बरा लाभ काय तो विचारा. एक्झॅक्टली, बरोबर. इतकं सगळं जर क्षणभंगूर असेल तर मग खरा लाभ म्हणजे टिकाऊ फायदा नक्की कशात आहे याचा विचार कर बाबा. हो, हे तर अंतिम आवाहन आहे आत्मपरीक्षणाचं. बरा लाभ म्हणजे काही तात्पुरता भौतिक फायदा किंवा क्षणिक सुख नाहीये. मग काय आहे? तो आहे शाश्वत आनंद, आत्मिक समाधान, जीवनाची खरी सार्थकता. महाराज म्हणतात की थांबा जरा आणि प्रामाणिकपणे विचार करा तुमच्या आयुष्याचा. वेळ, शक्ती, भावना कुठे खर्च होत आहेत आणि त्यातून मिळणारा खरा चिरंतन लाभ कोणता आहे. हे एक प्रकारे जीवनाचं मूल्यांकनाचं सूत्रच दिलंय त्यांनी. म्हणजे हा अभंग आपल्याला फक्त देवाचं नाव घ्या असं नाही सांगत. नाही, तर जीवनाकडे एका वेगळ्याच दृष्टीनं पाहायला शिकवतोय. आपल्या प्रत्येक निवडीचा, प्रत्येक क्षणाचा अर्थ काय आहे हे तपासायला लावतोय. निश्चितच. आणि हाच विचार पुढे आपल्याला एका मोठ्या प्रश्नापर्यंत घेऊन जातो. कोणता प्रश्न? की जर खरा लाभ हाच आपला निकष असेल तर आपण आजच्या जगात आपल्या वेळेचं, आपल्या कामाचं, आपल्या नात्यांचं आणि यशाचं मूल्य कसं ठरवणार? कोणतं जीवन जगणं हे खऱ्या अर्थाने सार्थकी लागलं असं म्हणता येईल? हा विचार प्रत्येकाने आपल्या पुरता करणं खूप गरजेचं आहे. खरं आहे. जय हरी माऊली. जय हरी माऊली.